नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी विरारची जीवदानी इकडे आम्ही दर्शन करायला चाललो आहे. तर सकाळचे बघा आता 6 वाजले आहेत. रेल्वे चालू आम्ही दोघे आहोत आणि आमचा तो मित्र आहे, तुम्ही आता बघायलाच पुढे आम्हाला नालासोपारा स्टेशनला भेटेल. तर इकडून आम्ही मुलुंडला जाणार. मुलुंडवरून मग आम्ही नालासोपाऱ्याला, इकडून मग आम्ही जीवदानीचं वगैरे जे दर्शन करणार आणि 2-3 स्पॉट अजून आहेत तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू. तर बघा वेदांत शूज घालतोय. वेदांत झाला का? तर मित्रांनो बघा, एरियामध्ये पूर्ण सन्नाट आहे. माझ्या बिल्डिंगच्या खालती उतरलो तर लगेच समोरच साईबाबांचं दर्शन होतं. हे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा समोरच साईबाबा आहेत. थंडी बघा. सागरदा आजच्या पिकनिक किती थंडी आहे बापरे, पूर्ण सन्नाट आहे इकडे. एक्साइटेड आहे मित्रांनो, तुम्ही बघाल ना खूपच. खाशील जरा. तर मित्रांनो पहिलं आपल्याला इकडून गणपतीच्या मंदिरमध्ये जायचं आहे. आणि गणपतीचं मंदिर म्हणजे नालासोपाऱ्याला फेमस गणपतीचं मंदिर आहे. 15 फूट जमिनीच्या खालती जो मंदिर आहे. हो. तर तिकडे पहिलं आपल्याला दर्शन करायचं आहे. मला पण माहिती नाही, मीच पहिल्यांदा जातोय. आणि त्याच्यानंतरला आपल्याला मग जीवदानीला जायचं आहे. आणि मग जीवदानीवरून अजून एक स्पॉट आहे, तो तुम्हाला नंतरच सांगेल. तुम्ही बघा, मग कंटिन्यू करा व्हिडिओ. तर मित्रांनो आता मुलुंड चेक नाक्याला पोचलो आहे. तर इकडनं आता मुलुंड स्टेशनसाठी रिक्षा पकडायची. बघा हा मुलुंड चेक नाका आहे. चला, रिक्षा आलेली आहे. फायनली पोचलो मुलुंड स्टेशनला. चला आता लवकर तिकीट काढूया आणि दादर. कुठे कुठे आले? चला मित्रांनो, दादर ट्रेन आलेली आहे. तुम्ही बघा पूर्ण खाली आहे. हा मित्रांनो खूप गर्दी होती. आता दादरला आलोय आपण. दिसत नाही का? तर मित्रांनो बघा, आम्ही नालासोपारा स्टेशनला पोचलो आहे. वेदांत बघू शकता. बघा आता अक्षय बाईक घेऊन येतो इकडे नालासोपारा स्टेशनला. तर बघा, हे नालासोपारा स्टेशन आहे पाटी. तर मित्रांनी बघा, हे आमचे जे तिसरे मेंबर आहेत हे बघा. ओ रॉकेट, हे आमचे तिसरे मेंबर आहेत. काय बोलतो भावा? एकदम मजेत, मस्त ना एकदम. आता पिकनिकला जायला एक्सायटेड आहेत की नाही? आपल्या 3 स्पॉट फिरायचे आहेत. भाई फुल छावा पडून आलाय, एकदम फुल छावा भाऊ. चला आता भेटूया स्पॉटवरती. तर मित्रांनो बघा, इकडे आम्ही आता जाता मध्ये साईबाबांचं मंदिर भेटलेलं आहे. तर इकडे आता बोललो साईंचा सकाळी सकाळी साईंचं दर्शन करूया. किती छान असं मंदिर आहे, मस्त वाटतं. सगळे पोहे आनंद घेत आहोत सकाळी सकाळी. तिला जाय पहिला पोहे घ्या, मिसळपाव खाणार त्यामध्ये पोहे रेडी होते. नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता आम्ही प्रवासाला चालू झालो. पहिला आमचा जे गणपती बाप्पांच्या पासून आम्ही दर्शन करणार, त्याच्यानंतरला मग पुढे आम्ही एक जीवदानी आई आणि त्याच्यानंतरला बाजूला स्वामींचा एक मठ आहे, तिकडे दर्शन करणार. बघा अक्षय गाडी चालवतोय. बघा वेदांत पण आहे. वेदांत पण बसलाय पाठी एकटाच, फुल आरामदायक. तर आता आम्ही गणपतीचा मंदिरमध्ये चाललो आहे. ओके, तर चला पुढे. आणि गणपतीचं मंदिर असं आहे की 15 फूट जमिनीच्या आतमध्ये आहे. अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर आहे तो. आणि ॲक्च्युली तिकडे काम चालू होतं कन्स्ट्रक्शनचा. तर त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनचं काम केल्याच्या नंतर तो मंदिर तिकडे म्हणजे मूर्ती भेटलेली, स्थापित झालेला. तर अशा जागी आम्ही चाललो आहे. तर तुम्ही बघा आता थेट तिकडेच भेटूया आपण गणपतीच्या स्पॉटला. तर चला.
तर मित्रांनो आता इकडनं 500 मीटरवरतीच फक्त गणपतीचं मंदिर आहे, जिम सारखं वगैरे, ओपन जिम. हे बघा आता मंदिर येईल, तर बघा पुढे चला. इकडे छोटासा तलाव पण आहे, हे बघा किती मस्त व्ह्यू वाटतो बघा तलावाचा. खूप छानसा असा तलाव आहे. असं वाटतं की गावाला आलोय अंजरल्यामध्ये आमच्या. पाहू शकता तुम्ही पुढे सायकलवाला चाललाय बघा. बघा मित्रांनो इकडे आता पार्किंग आहे बघा. आता पार्किंगच्या इकडे गाडी लावायची पार्किंगला. अक्षय एक साईडलाच लावू कुठेतरी. चला आता पार्किंग लावू. नारळाची झाडं बघा किती खूप सुंदर आहे वातावरण. असं वाटतं की कोकणामध्येच इकडे आलोय. या वातावरणामध्ये अक्षय काय फील येते खरं सांग. गावची फिलिंग, पूर्ण गावची फिलिंग आहे इकडे. गावच आहे ऍक्च्युली, पण खूप ते छान दाखव आहे तिकडे, वातावरण. थोडं झूम करून दाखव. ते बघ बघ किती नारळाची झाडं आहेत. असं शांत वातावरण आहे पूर्ण. छान मंदिर. मित्रांनो इकडे आता पहिला स्वामी समर्थांचा मठ आहे, ते तुम्ही बघू शकता पुढे. स्वामी समर्थांच्या मठांचं दर्शन केल्याच्या नंतरला मग पाठी गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तर बघू शकता तुम्ही. असं थोडं लिहून ते बघा, एक गार्डन वगैरे पण बनवलेलं आहे. किती सुंदर अशी शंकराची पण तिथं पिंड आहे त्या झाडाच्या पाठी. ते आम्ही तुम्हाला थोडा नंतर दाखवू. म्हणजे एकदम मन आहे बघा, तुम्ही बघू शकता बघा हे झाडं वगैरे. त्याच्यानंतर हे सगळं पोरांना खेळायला वगैरे पण मुलांना खेळायला किती छान असं बनवलेलं आहे. वातावरण खूप असं मस्त शांत वातावरण आहे. तर आता सगळ्यात पहिला आपण दर्शन करूया. दर्शन केल्याच्या नंतरला मग आपण गार्डनचं वगैरे टूर करूया. तर आता मित्रांनो बघा, हे स्वामी समर्थांचा मठ आहे, त्याच्यानंतरला मग इकडे आता गणपतीचं मंदिर आहे. तर पहिला आम्ही आता गणपती मंदिराचं दर्शन करून मग आम्ही स्वामींच्या मठामध्ये दर्शन करणार आहोत. तर चला गणपती बाप्पाचं दर्शन करूया. मंदिर एवढा तुमचं मस्त प्रसन्न आहे ना, आम्हाला यायचं होतं खूप दिवसापासून. एवढे रील्स वगैरे येत होते इंस्टाग्रामवरती वगैरे. योग यायला लागतो. हा ते पण बरोबर बोलला. टाइम ऍडजस्ट होतो बघ. वातावरण तुमचं इथे नारळाची झाडं वगैरे खूप छान आहे. कोकणच आहे ना, मिनी पूर्ण कोकणच आहे. आम्ही तेच बोललो, कोकणच आहे. आम्ही पण कोकणातलेच आहे. अरे वा, हा दापोली. आजकाल कोकणचे लोक भरपूर आहेत इथे. हो. कोकणवाल्याने कब्जा केला आमच्या हो, जागेवर. हो, हो. आनंद आहे. आतमध्ये बघा, खालती 15 फूट जमिनीच्या आतमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे. खूप छान वातावरणामध्ये मंदिर आहे. ते बघू शकताय बघा. हा रे असे विहिरीसारखंच आहे रे पूर्ण. छान मंदिर आहे. चला आता आपण चला आपण दर्शन करूया. तर मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. दर्शन पण असं झालं बघा, इकडे गर्दी पण नाही आहे कारण सोमवारचा दिवस आहे, कामाचा दिवस आहे, त्यामुळे जास्त गर्दी पण नाही आहे. तर आमचं दर्शन पण खूप मस्त झाला. तर आता आपण जाऊया थेट स्वामींच्या मठामध्ये. तर चला, तुम्ही बघू शकता पूर्ण गाभारा खाली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे एकही माणूस नाही आहे कारण सोमवारचा दिवस आहे. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर येऊ तुम्ही शकता. सोमवारच्या दिवशी या. हा, सोमवार ते गुरुवार तुम्ही कधी पण या, तुम्हाला गर्दी कमी भेटेल.
तर चला आता स्वामींच्या मठामध्ये जाऊया. हां बघा आता स्वामीचा मठ आलेला आहे. हे बघा स्वामी समर्थांची ही जी मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता ही मूर्ती खूप छान रेखीव मूर्ती आहे. तुम्हाला लांबूनही दिसेल, आम्ही जवळूनही दाखवतो. आणि पूर्ण खूप छान मंदिर आहे. कौलारूचं बनवलेलं आहे बघा. पूर्ण कवळारू मंदिर बनवलेलं तर आहे. पूर्ण कोकणातली जशी फिलिंग आहे तशी प्रॉपर चिऱ्या बिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे बघा इथे सर्व. छान बनवलं आहे. तर चला आपण दर्शन करूया. या तेव्हा पाहू शकता तुम्ही स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे ती तुम्ही बघा. मजबूत आहे. खूप छान असा मस्त चिऱ्यांचा बांधकाम केलेला आहे. कोकणामध्ये जसे चिरे असतात तसे सेम असे चिऱ्यांचं बांधकाम केलं आहे. छान अशी मूर्ती आहे. एकदम भारावून जाईल अशी स्वामींची मूर्ती आहे. खूप छान बघू शकता तुम्ही पाठी. नदीवर खुलत आहे. तिथून बाहेर पडलं. मित्रांनो इकडे स्वामींची पादुका आणि जी स्वामींची गादी असते ती बघा इकडे ठेवलेली आहे. हे बघा मस्त. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामींचं जे वाक्य आहे ते मस्त इकडे लावलेलं आहे. तर हे बघा हे स्वामींचं हे मूर्ती आहे. खूप छान चला मित्रांनो, आमचा स्वामी दर्शन झालेलं आहे. आता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे मूर्ती आणि परत इकडे आहे तर स्टार्ट. मित्रांनो आता स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आम्हाला खूप छान वाटला आणि गणपतीचं पण दर्शन झाला. गणपतीचं मंदिर पण बाजूलाच आहे. स्वामी समर्थांचा मठ इथे आहे व गणपतीचं मंदिर तिथे आहे. तर आमचं सर्व आता दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला आता आम्ही बाहेर इकडे मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतरला इकडे फोटोशूट करण्यासाठी पण ते सर्व सेल्फी पॉईंट पण बनवलेलं आहे. ते तुम्हाला आता आम्ही दाखवतो. तर चला आपण गार्डन टूर करूया. या इकडे बनवलेलं आहे. तुम्ही रात्री पण इकडे येऊ शकता. रात्री पण चालू असतो 7-7:30च्या दरम्यान हे चालू असतो. ते इकडे सेल्फी पॉईंट वगैरे घेऊ शकता. लाईट्स वगैरेची फुल सुविधा आहे. खूप छान व्ह्यू आहे. बघू शकता. इकडे कपल्स लोक पण बसू शकतात. पण आम्ही सध्या तर मित्र वगैरे आहोत. अक्षय बस अक्षयदा बस. बसण्याचं आहे. न्यू कपल. मस्त बसण्याचं आहे. आणि मेन सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही बघू शकता ते बैलगाडा. हे बघा तुम्ही हे पाहू शकता. हे खूप छान बनवलेलं आहे. हे बैलगाडा खूप छान वाटतं. आणि हे लहान पोरांसाठी पण खेळायला असं सर्व बनवलेलं आहे. गार्डन वगैरे म्हणजे बनलेलं आहे कारण इकडे केळीची झाडं आहेत, इकडे आंब्याची झाडं आहेत, नारळ आहेत, पेरू आहे. तर या अजून तुम्हाला जर छान बघायचं असेल तर चला तिकडे पुढे बघूया. तिकडे बसायला सेटिंग पण बनवलेली आहे. या झुले असायचे त्या पद्धतीमध्ये हा झुला आहे. तुम्ही बघू शकता. बघा इकडे बसून वगैरे असं आराममध्ये व्यवस्थित असा मस्त गार्डन वगैरे मध्ये थोडासा आता इकडे लागतोय. हे बघा वातावरण तुम्ही बघू शकता मस्त. आणि इकडे पण हे असे बसायचे पॉईंट वगैरे दाखवलेले आहेत. आवडलेले स्वतःला पर्सनल या दाखवतो. म्हणजे स्वच्छता तर आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता हे जरा युनिक आहे. हे बघा हे बघा ह्याचा काय तोड नाही कुठेच. हे मला माझ्या गावी जे आमचं घर आहे तिकडे पण मला असं हे बनवायचं आहे.
खूप छान आहे बघा तुम्ही पाऊस पर्सनल असा एक झुला बनवलेला आहे हे बघा. त्याच्यामध्ये पण तुम्ही बसून हे बघा हे बघा छानसा तुम्ही करू शकता. माझ्याकडे एकदम एन्जॉयमेंट पण आहे. असंच नाही तुम्ही बोलू शकता की फक्त तुम्ही इकडे दर्शनासाठीच येऊ शकता. दर्शनाच्या व्यतिरिक्त तुम्ही इकडे जर तुम्हाला एन्जॉयमेंट आणि शांती हवी असेल तर तुम्ही शांतीसाठी पण येऊ शकता. तुम्ही बघा झाडाच्या बाजूलाच आहे. मस्तपैकी बोलतात ना जसा मन प्रसन्न होईल असे शांत जागेवरती शिवलिंग आहे. तर तुम्ही दर्शन करा बघा. तर आता आम्ही दर्शन करतोय. शयक हर हर महादेव. ओम नमः शिवाय. खूप छान अशी मस्त शंकराची मूर्ती आहे. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन, स्वामी समर्थांचं दर्शन सर्व झालेलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल पाहिजे असेल या मंदिराच्या आणि या पूर्ण गार्डन वगैरे बघा बनवलेलं आहे तर या पल्यावरती सर्व दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा वाघोली नाला सुपर वगैरे जी काय माहिती आहे ती सर्व इकडे दिलेली आहे. बघा तुम्ही वाचू शकता. तर आमचं आता दर्शन एकदम छानसं झालेलं आहे. आम्ही इकडे रील्स वगैरे पण मस्त बनवल्या आणि बाकी इकडे बघा तुम्हाला सोफा दाखवायचा राहिलेला एक तर दाखवू. इकडे बघा हे सोफा वगैरे पण ठेवलेले आहेत. आम्ही इकडे छानसा बसलो वगैरे. तर आता बघा आमचं दर्शन झालं आहे तर आम्ही आता चालतोय. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नाला सोपारामध्ये वाघोली करून गाव आहे. तर तुम्ही गुगलवरती टाकलात गणेश मंदिर अंडरग्राऊंड वाघोली तर तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवरती तुम्ही इकडे येऊ शकता. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगा आणि लाईक करा शेअर करा. अजून आम्ही जीवदानी मंदिरमध्ये पण चाललो आहे पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्या कारणाने आम्ही विचार केला की हा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये बनवू. आणि जीवदानी आईचा मंदिरच्या इकडे आणि विरार ईस्टला एक द्वारकाश्वरचा मिनी जसा गुजरातमध्ये आहे तसा सेम बनवलेला आहे. ते 2 आम्ही पार्ट 2 मध्ये दाखवू. तर ह्या पार्टमध्ये आम्ही हा व्हिडिओ स्टॉप करतोय. तर तुम्हाला कसा वाटला तर कमेंटद्वारे आम्हाला सांगा आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा या गणपती बाप्पाच्या ह्या मस्त नॅचरल या नजाऱ्यामध्ये. चला तर मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये पार्ट 2 मध्ये. बाय.